नांदेडमध्ये वंचितच्या बॅनरवर भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो दिसून येत आहेत। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। विधानसभेची निवडणूक आहे। लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी मवियासोबत जाणाऱ्याची चर्चा होती, पण चर्चा फिसकटली। पण आता विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी वंचितकडून जी यात्रा निघालेली आहे त्याच्यामध्ये जे फोटो दिसतात, जे बॅनर दिसतात, त्यामध्ये भाजप नेत्यांचे फोटो या ठिकाणी पाहायला मिळतात। भाजपच्या पंकजा मुंडेंचे फोटो आहेत आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो सुद्धा या ठिकाणी दिसून येत आहेत। त्यामुळे आता वंचित नेमकी कुणासोबत असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। बॅनरवर भाजप राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या फोटोमुळे चर्चांना उधाण आलं आहे। तर उद्या प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाव यात्रा नांदेडमध्ये येणार आहे आणि त्यासाठी इथं तयारी सुरू आहे। त्यासाठी बॅनरबाजी करण्यात आली आहे, पण बॅनरवर जे सत्ताधारी नेते आहेत, सत्ताधारी पक्ष आहेत, त्यांचे नेते या ठिकाणी दिसून येत आहेत आणि त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा रंगल्यात। वंचितच्या बॅनरची नांदेड जिल्ह्यामध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे। वंचित बहुजन आघाडी, प्रकाश आंबेडकर यांचा हा पक्ष आणि त्यांच्याकडून सध्या आरक्षण बचाव यात्रा सुरू असताना एकीकडे प्रकाश आंबेडकर विरोधकांवर टीका करतात, तर दुसरीकडे त्यांच्या बॅनरवर सत्ताधाऱ्यांचे फोटो दिसून आले। त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडी ही सत्ताधाऱ्यांसोबत तर जाणार नाही ना, अशी ही चर्चा रंगली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।